आज आपण साबुदाणा वडे बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे घेतलेला आहे अर्धा किलो साबुदाणा. तो मी रात्रीच पाण्यामध्ये भिजत घातलेला होता. 4 बटाटे शिजवून सोलून घेतलेले आहेत. बटाटे मी कुस्करून साबुदाण्यात घालून घेतलेले आहे. अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट, 1 चमचा लाल मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा जिरं थोडंसं हातावर क्रश करून ते आपल्याला घालायचं आहे मिश्रणामध्ये. आता हे मिश्रण आपल्याला चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे. आता आपल्याला मिश्रणाचे वडे घडून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी हातावर थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता वड्याचा मिश्रणाचा छोटासा गोळा घेऊन हातावर त्याला गोल आकार दिलेला आहे. वड्यांना थोडंसं आपल्याला चपटं करून घ्यायचं आहे आणि त्यांच्या कडासुद्धा चांगल्या दाबून घ्यायच्या आहेत. इकडे मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले होते आणि त्यामध्ये आता आपल्याला हळूहळू वडे सोडायचे आहेत. मध्यम फ्लेमवरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. वडे तळत असताना झाऱ्याने आपल्याला दुसऱ्या बाजूनेही वड्यांवर तेल सोडत जायचे आहे, जेणेकरून आपले वडे छान दोघी बाजूंनी छान कुरकुरीत व्हायला मदत होईल. तर इथे आपले वडे पाहू शकता किती छान असे तयार झालेले आहेत. आतून मस्त असे मऊ आणि बाहेरून छान कुरकुरीत असे आपले वडे बनून तयार झालेले आहेत.